कसं बर. ते आम्हाला लावता येतं. ठीक आहे, चालेल. 2-3 बाईटा झाली तर त्याच्यात अडचण शॉर्टमध्ये काय चला काय बोलायचं सुरू करायचं. प्रश्न हा, ठीक. नमस्कार, मी ओम कदम, नंदगिरी किल्ल्याचा किल्लेदार. आज आपल्या इथे पत्रकार परिषद झालेली आहे. तर आपला उद्यापासून म्हणजे दिनांक 3, 4 आणि 5 एप्रिल रोजी शस्त्र प्रदर्शन तसेच ऐतिहासिक नाण्याचं प्रदर्शन होणार आहे. यामध्ये विशेष आकर्षण म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेकाच्या वेळी जे होण तयार करण्यात आले होते, अस्सल सुवर्ण होण, तर तो होण आपण इथे प्रदर्शनासाठी आणत आहोत. ह्या होणचं प्रदर्शन पहिल्यांदाच महाराष्ट्रामध्ये होत आहे. तर सर्व नांदेडमधील जे नागरिक आहेत तसेच इतिहासप्रेमी आहेत यांनी ह्या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा. या कार्यक्रमाची सुरुवात उद्या 3 तारीख संध्याकाळी 5 वाजता सुरू होणार आहे. त्यावेळेस आपल्या शस्त्र आणि ऐतिहासिक नाणे होऊन हे पाहण्यास भेटतील. तसेच 4 तारखेला आपल्या किल्ल्यावर ऐतिहासिक जे 12 किल्ले म्हणजे स्वराज्यातील जे 12 किल्ले होते, युनेस्कोमध्ये त्याचं नामांकन झालेलं आहे. त्या किल्ल्यांच्या फोटोचंही प्रदर्शन आपणास पाहण्यास भेटेल. आणि तसेच 5 तारखेला किल्ल्याच्या कार्यक्रमा म्हणजे आपल्या शस्त्र प्रदर्शन आणि ऐतिहासिक नाणे प्रदर्शन याचा समारोपाचा कार्यक्रम आहे. त्या कार्यक्रमास नांदेडचे जे पीडी जे आहेत प्रमुख जिल्हा न्यायाधीश हे कार्यक्रमास उपस्थित राहणार आहेत. तरी सर्व इतिहासप्रेमी आणि नांदेडमधील नागरिकांनी आबालवृद्ध जे कोणी असतील त्यांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा. याचा उद्देश काय आहे? आपण दरवर्षी कार्यक्रम ठेवतो. आम्ही हे कार्यक्रम घेतो याचा उद्देश हे आहे की इतिहासप्रेमी जे आहेत त्या लोकांना आपल्या नंदगिरी किल्ल्याची माहिती भेटावी. तसेच इतिहासातील जे शस्त्र आहेत, आता भरपूर लोक राहतात त्यांना शस्त्राबद्दल माहिती नाही, म्हणजे ते शस्त्र कशापासून बनलेलं आहे, त्याचा उपयोग काय आहे हे माहीत होण्यासाठी आपण ते शस्त्र प्रदर्शन ठेवतो. याचा वेळ सकाळी 10 वाजल्यापासून संध्याकाळी 6 वाजेपर्यंत आहे.